हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा सर्व सुखाचे आधार
बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वारा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका मने साना तोर तुका मन साना तोर तुका मन साना तोर नाही भीड भाड तुका मन साना तोर तुका मन साना तोर तुका मन साना तोर हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे हेचे आम्हा करणे काम हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखु जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखु जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखु जय जय विठोबा रखुमाई भजन सम्राट हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज चव्हाण साथ करतील हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज गतीर.
धर्माचे पालन पालन 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 करण पाखंड खंडन करण पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन एतियाम करणे काम काम एतियाम करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवा बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवा वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम नाम बीज वाढवावे नाम वाढवा वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाम नाम
वाढवावे बीज वाढवावे नाम येती आम्हा करणे येती आम्हा करणे काम ठल विठ्ठल 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 कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय गुरु गंगागिरी महाराज की जय जोग महाराज की जय गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय माता की जय विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडवाड तुका म्हणे साना तोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयम्
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जो दायकु बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरेहु कलेश विकार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम। ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम। आइए महाराज विराजिए, 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 महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। प्रेम सहित गद्दीधर, प्रेम सहित गद्दीधर, पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार। छत्रपती शिवाजी महाराज की जय, आवाज आला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। प्रेम सहित गद्दीधर पधारिए जिजाऊ कुमार,
आज विराजिये. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवहेरू धर्माचे पालन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे जे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री जोग महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमंतरायांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र पाडळी देशमुख या पाडळीच्या पुण्यभूमीमध्ये भगवान श्री हनुमंतरायांच्या अनंत कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या अनंत कृपा आशीर्वादाने आराध्य दैवत भगवान श्री प्रभू रामचंद्रजींच्या अनंत कृपेने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अनंत कृपा आशीर्वादाने माँसाहेब जिजाऊंच्या अनंत कृपा आशीर्वादाने या पाडळी देशमुखमध्ये या पाडळी गावातील तरुणांच्या मनातील हा अत्यंत उत्तम सुंदर असा प्रकल्प सुंदर संकल्प. नवीन वर्षाची सुरुवात ही कुठल्या वेगळ्या व्यंगाने होण्यापेक्षा छत्रपती शिवरायाच्या गजराने व्हावी असा सुंदर उपक्रम आणि या सुंदर उपक्रमामुळे असलेला हा आजचा एक दिवसीय कीर्तन सोहळा. या कीर्तन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी केलेलं हे सुंदर नियोजन त्यामध्ये सर्व पाडळी ग्रामस्थ आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी निर्माण झाली ते परम आदरणीय वंदनीय स्वराज्य संघटनेचे जिल्हा प्रमुख परम आदरणीय श्री डॉक्टर रुपेश हरिश्चंद्र नाठे. रुपेश दादांच्या संकल्पनेतून आणि सर्व तरुणांच्या संकल्पनेतून विशेष म्हणजे सर्व तरुणांच्या संकल्पनेतून विश्रांत गडावरून शिवरायांची पालखी घेऊन ती आपण या पाडळी गावापर्यंत घेऊन आलात आणि प्रत्येक वर्षी हा संकल्प आपण या ठिकाणी करत आहात. मागच्या वर्षी ही कीर्तन सेवा दुसऱ्या गावात झाली. गोंदे कुठल्या गोंद्यामध्ये गोंदे झाली. गावात झाली. मागच्या वर्षी गोंद्यामध्ये झाली. यावर्षी पाडळी देशमुखमध्ये पुढच्या वर्षी इथेच कुठल्या तरी दुसऱ्या गावामध्ये असेल. प्रत्येक वर्षी विश्रांत गडावरून ज्या गडावरती सुरतेची स्वारी करून आल्यानंतर शिवरायांनी 16 दिवसांचा मुक्काम ठोकला 16 दिवस राजे ज्या ठिकाणी राहिले त्या विश्रांत गडावरून आपण शिवरायांची स्मृती प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात इंग्रजी महिन्याच्या हिशोबाने नवीन वर्षाची सुरुवात आपण छत्रपती शिवरायांच्या स्मृतीने या ठिकाणी करता मला त्याचा स्वाभिमान वाटतो. एकदा पाडळी देशमुख ग्रामस्थांसाठी रुपेश दादांसाठी आणि या सर्व तरुणांसाठी एकदा जोरदार टाळी आपण वाजवली पाहिजे. आपल्या सर्वांना विशेष धन्यवाद आहे. फार गोड आणि सुंदर असा प्रकल्प सुंदर संकल्प आपण या ठिकाणी घेतात. नवीन वर्षाची सुरुवात आपण प्रत्येकजण पाहतो कोणत्या मार्गाने कोणत्या पद्धतीने तरुणाई करते पण ही तरुणाई वेगळ्या मार्गाला कुठेतरी जाण्यापेक्षा ती शिवरायांच्या विचाराने जावी ती संत विचाराने व्हावी भगवंताच्या सेवेत व्हावी शिवरायांच्या स्वराज्याच्या सेवेत व्हावी असा अत्यंत गोड आणि सुंदर संकल्प आपण घेतलात. त्या संकल्पामध्ये मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचा हा सुयोग आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वांच्या आज्ञेने छत्रपती शिवाजी महाराजांचा रुद्राभिषेक आणि पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा करायचा असलेला कीर्तन सोहळा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. आपल्या गावचं रत्न महाराष्ट्रभूषण आणि महाराष्ट्रभर सबंध कीर्तनकारांचे श्रद्धास्थान असलेले परम आदरणीय वंदनीय आमच्यासाठी गुरुतुल्य अशोकजी महाराज यांच्या माध्यमातून खरं तर येण्याचा योग आहे. आदरणीय बाबांचा मला फोन आला आणि बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा करण्याचा योग आहे. आलो आदरणीय प्रल्हादजी बाबांचे चिरंजीव आणि सर्वांच्याच माध्यमातून सप्ताह समितीतील या कार्यक्रमातील आयोजक संयोजक नियोजकांच्या संबंधातून आलेली ही सेवा आहे. विशेष करून बाबांचे विशेष आभार व्यक्त करतो. बाबा हे महाराष्ट्रातलं असं व्यक्तिमत्व आहे ते वयाने जरी वृद्ध असतील तरी या परिसरातले नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण बाबांच्या आज्ञेशिवाय कुठलाच पाऊल उचलत नाही परमार्थातला
हे बाबांचं मोठेपण आहे, कारण त्यांचा स्वभाव तितका स्मितभाषी आणि शांत आहे. समजावून घेण्याचा, सगळ्यांना सांभाळून घेण्याचा स्वभाव बाबांचा आहे. म्हणून बाबांच्या माध्यमातून आपल्या सर्व ग्रामस्थांच्या, या तरुणांच्या माध्यमातून हा पालखी सोहळ्याचा समारोप आजच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. त्या संबंधाने उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, आपल्या गावातील ग्रामस्थ टाळकरी मंडळी, पाडळी देशमुख गावातील सर्व मान्यवर टाळकरी, विनेकरी महाराज, इकडे सर्व मान्यवर टाळकरी मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची गाण्याची साथ आपल्याला या ठिकाणी लाभते ते परम आदरणीय वंदनीय आपल्या परिसराचं रत्न गुरुवर्य, आपल्या सर्वांचे अधिष्ठान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गुरुवर्य ज्ञानवृद्ध तपोवृद्ध माधवजी बाबांच्या अत्यंत निकटवर्ती असलेले निवृत्ती महाराज यांनी अत्यंत गोड आणि सुंदर अशी गाण्याची साथ केली. परम आदरणीय वंदनीय दुसरे गायनाचार्य, आपल्या परिसराचं रत्न वंदनीय श्रीमान हनुमंतजी महाराज, त्यांनाही विशेष धन्यवाद. अत्यंत सुंदर त्यांच्या गाण्याची साथ आहे. प्रल्हादजी महाराज आहेत आणि ते सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी बहुश्रुत बहुसंख्येने उपस्थित आहेत. सर्वांना विशेष धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर असा पखवाजाची साथ आपल्या या परिसराचं भूषण, परिसराचं रत्न, नाशिक जिल्ह्याचं भूषण आणि या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत सोज्वळ मृदंगाचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे ते मृदंग भूषण वारकरी शिक्षण संस्था शनीत, या शनीत गावावरून आपल्याला उपस्थित आहेत. त्या ठिकाणी बाबांची भूषणजी महाराज यांची मृदंग भूषण नावाची पखवाजाची संस्था आहे, मृदंग वादनाची शिक्षणाची संस्था आहे. 50 विद्यार्थी महाराज त्या ठिकाणी शिकवतात. आणि एक विशेष म्हणजे प्रामुख्याने त्यांच्याबद्दल मला एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगून जायची. जसा तुमचा सुंदर संकल्प आहे नवीन वर्षाची सुरुवात शिवरायांच्या विचारांनी व्हावी, तसा त्यांच्या संस्थेचा एक सुंदर संकल्प आहे. ऐकून चला, फार गोड आहे. त्यांचा संकल्प इतका सुंदर आहे, ते सांगतात की आमच्या संस्थेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मी त्यांच्याकडून नाममात्र पैसे घेऊन तर शिकवतोच, पण एखाद्या गावामध्ये, एखाद्या परिसरामध्ये एखादा मुलगा जर अनाथ असेल, ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, असा अनाथ मुलगा असेल तर तो माझ्या संस्थेत आणून आला, त्याला मी माझं पालकत्व देऊन शिकवण्याची तयारी ठेवतो, असा गोड संकल्प महाराजांचा आहे. आणि म्हणून भूषणदादांना विशेष धन्यवाद देतो. खरं तर आपल्या लेकरांना सांभाळता सांभाळता कुठेतरी आपली नाकीनऊ येते, तिथे दुसऱ्याच्या लेकराला शिकवता शिकवता अनाथ लेकरांना मी दत्तक घेऊन शिकवेल, असा मोठा प्रकल्प, असा मोठा संकल्प खरं तर ज्ञानोबरायांच्या, निवृत्तीनाथांच्या, संत जगद्गुरु तुकोबरायांच्या अनंत कृपेने ते करतात. हा त्यांचा विशेष मोठेपणा आहे. म्हणून भूषणजी महाराजांना विशेष धन्यवाद देतो. साऊंडवाले दादा, अत्यंत गोड आणि सुंदर साऊंड आपला आहे, तुम्हालाही विशेष धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र निलेश दादा, मराठी कीर्तन यूट्यूब चॅनलचे मालक, ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद. आपल्याला मराठी कीर्तन या यूट्यूब चॅनलवरती हे कीर्तन नेहमी पाहता येईल म्हणून त्यांनी अशी अत्यंत गोड आणि सुंदर व्यवस्था या ठिकाणी केली आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद. सर्व मान्यवरांच्या चरणावरती या ठिकाणी उपस्थित ज्ञात अज्ञात सर्व मान्यवर मंडळी आणि या सर्व सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, जिल्ह्यातून उपस्थित असलेले मान्यवर, सगळ्यांच्या नावाचा माझा परिचय नाही, तरीसुद्धा कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून केला जाईल, कोणाचा राहील तर माय बापाचं अंतःकरण करून मला सगळ्यांनी माफ करा, अशी सगळ्यांच्या चरणावरती भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी कीर्तनाकडे वळतो. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कणकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय हिंद हृदय सम्राट छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा चारचरणाचा अत्यंत उत्तम गोड. या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर माणसाने या जीवाने काय करावं, या मृत्यूलोकात आल्यानंतर या जीवाने काय करावं, याचं सुंदर असं मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून करतात. ऐका, अत्यंत गोड संकल्प घेऊन आजची ही एक दिवसाची कीर्तन सोहळा आहे. आपल्या सर्व तरुणांची इच्छा आहे की आज शिवरायांचं चरित्र सांगितलं जावं. खरं तर जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदाय हा शिवरायांच्या विचारांचाच आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे विचार जे आहेत ते छत्रपती शिवरायांचे विचार आहेत. कारण जगद्गुरु तुकोबराय शिवरायांना उपदेश करत असताना स्पष्ट शब्दात सांगतात, राजे, शस्त्राचं युद्ध तुम्ही करा आणि शास्त्राचं युद्ध आम्ही करू. शस्त्राचं युद्ध तुम्हाला करता येईल कारण तुम्ही राजे आहात, शास्त्राचं युद्ध आम्हाला करता येईल कारण जग आम्हाला संत असं म्हणतंय. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचे जे विचार आहेत, मला असं वाटते संतांनी ते विचार वागून दाखवले, बोलून दाखवले, पण छत्रपती शिवरायांनी ते विचार आपल्या अंगात अंगीकारून दाखवले. या जगामध्ये वारकरी संप्रदाय टिकला असेल तर तो छत्रपती शिवरायांच्या अनंत कृपेने टिकलेला आहे. वारकरी संतांनी त्यासाठी भरपूर कष्ट घेतलेत.
कुणी म्हणेल स्वातंत्र्य हे फक्त शांततेच्या मार्गाने मिळालं असेल, पण आपले विचार चुकीचे आहेत. कदाचित स्वातंत्र्य शांततेच्या मार्गाने नक्कीच मिळालंय, अहिंसेच्या मार्गाने नक्कीच मिळालंय, पण तिथे हिंसा झाली नसती तर हे स्वातंत्र्य अजून 50 वर्ष पुढे गेलं असतं असं मला वाटते. मग कदाचित ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल. तसं धर्माचं युद्ध करत असताना संतांनी ते त्यांच्या पद्धतीने केलंच, परंतु त्या धर्मयुद्धामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करता आलं, ते हातात शस्त्र घेऊनच करता आलं, ते छत्रपती शिवरायांनी केलं. आणि म्हणून त्या विचाराचे आपण माणसं आहोत. खरं तर त्या विचाराने आपल्याला जगायचं. या मृत्यूलोकात आल्यानंतर या जीवाचा चांगला उपयोग कधी करता येतो? महाराज म्हणतात या मृत्यूलोकात आल्यानंतर माणसाला जन्माला आल्यानंतर काय करायचं असते. ज्ञानोबा म्हणतात या मृत्यूलोकात जन्माला मनुष्य कशासाठी येतो? आगा कर्मी जे उरावे, तै सुख दुःख फळावे, तया ते भोगावया यावे देही एक. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले तेची भोगा आले. इथे मृत्यू लोकात मनुष्य कशासाठी येतो? तर कर्म भोगून संपवण्यासाठी येतो. सोप्या भाषेत सांगू, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. फळ देतो रे ईश्वर. जसं आम्ही कर्म करू ते भोगून संपवण्यासाठी मनुष्य मृत्यू लोकात येतो. ऐका, कर्म भोगून संपवणं हाही माणसाचं जीवन आहे. याच्या पुढे जाऊन महाराज सांगतात फक्त कर्म भोगून संपवण्यासाठी जीव येत नाही, तर जीव कशासाठी येतो? शास्त्राचे शब्द आहे. शास्त्र सांगतंय धर्म अर्थ काम मोक्षाना यद्य कोपी न विद्यते अजागलस्थलशैव तस्य जन्म निरर्थका. शास्त्र सांगतंय धर्माचं रक्षण करण्यासाठी धर्म जिंकावं लागतोय, अर्थ जिंकावं लागतोय, मोक्ष जिंकावं लागतोय, काम जिंकावं लागतंय. हे 4 पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी जीवाचा जन्म मृत्यू लोकात होतो. आणि जो जीव जन्माला आला त्या जीवाने जर धर्म अर्थ काम मोक्ष हे जर प्राप्त केले नाही तर तस्य जन्म निरर्थका. या जीवाचा उपयोग नाही. कारण या जीवाने 4 पुरुषार्थ प्राप्त करता येतात, म्हणून महाराजांचा आग्रह तुम्हाला आम्हाला आहे. मग प्राप्त करायचे म्हणजे काय? धर्म प्राप्त करायचा आहे, अर्थ प्राप्त करायचा आहे, मोक्ष प्राप्त करायचा आहे, काम प्राप्त करायचं आहे. म्हणजे काय? या सगळ्यांवरती विजय मिळवायचा आहे. सगळ्यांवरती विजय मिळून याच्यावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे आणि आम्ही त्याला जिंकून दाखवायचं, म्हणजे प्राप्त करायचे 4 पुरुषार्थ प्राप्त करायचे. हे पुरुषार्थ प्राप्त करणं इतकं सोपं नाही. महाराज सांगतात हे पुरुषार्थ प्राप्त करता आले फक्त संतांना, आणि दुसरं प्राप्त करता आले फक्त परोपकारी पुरुषांना. विठ्ठल लोकात फक्त संतांना आणि परोपकारी पुरुषांना हे पुरुषार्थ प्राप्त करता आले. ऐका, कोणाला म्हणतात परोपकारी पुरुष? फार सोप्या भाषेत सांगितलंय, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. कभी धन मान है जग में, कभी इंसान निर्धन है. कभी सुख है कभी दुख है, उसी का नाम जीवन है. जो मुश्किल में न कतराए उसे इंसान कहते हैं. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. असं एक धर्म? असा खरा धर्म आहे जगाचे बांध कोरावे? नाही 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 नाही. ऐका, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित,
तया जावोनी उठवावे जगाला प्रेम अर्पावे. दुसऱ्यासाठी जगणं त्याला परोपकार असं म्हणतात. ऐका, दुसऱ्यासाठी जगणं कशाला म्हणतो फार सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. चार भिंतीच्या आत राहून फक्त चार भिंतीतल्या माणसांचा विचार करणं त्याला स्वार्थी जगणं म्हणतात. आणि चार भिंतीच्या बाहेर निघून जगाचा विचार करून जगणं त्याला परोपकारी जीवन म्हणतात. विठाला 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 विठाला. या चार भिंतीच्या बाहेर निघून ज्याला जगता आलं दादा, त्यांना मरण जरी आलं असेल तरी समाजाने त्यांना कधी मरू दिलं नाही. आणि जे फक्त चार भिंतीच्या आत रक्तासाठी जगले ते माणसं मेले तर त्यांना परत जगाने कधी आठवलं नाही. हा इतिहास आहे. ऐकून चला सांगतो तुम्हाला. चार भिंतीच्या बाहेर निघून जगणं कशाला म्हणतात. मातब्बर सरदारांच्या घरामध्ये जन्माला आलेले जिजाऊ मासाहेब आहेत. जिजाऊ मासाहेब लखोजीराव जाधवांच्या घरामध्ये जन्माला आल्या आणि लखोजीरावांनी जिजाऊंचा जन्म उत्सव हा अत्यंत भव्य दिवस साजरा केला असा इतिहास सांगतो. जिजाऊंचा जन्म झाला तर लखोजीराव जाधवांनी हत्तीवरून साखरपान वाटलं. पोरीच्या जन्माचा उत्सव एवढा मोठा करणारा राजा आहे. आम्हाला 16वं शतक शिकवतं पोरीचा जन्मोत्सव किती मोठा करावा. आता 21व्या शतकातले आम्ही माणसं पोरीचा जन्मोत्सव करणं तर लांबचीच गोष्ट आहे. भूषण दादा, पोरीचा जन्मोत्सव सोडा, पोरगी जन्माला येणार याचं दुःख आम्हाला 2 महिने अगोदर होते. कारण अगोदर सोनोग्राफीत कळतंय पोरगी आहे म्हणून. आणि इतकं दुःख होतंय तर सारं घर तिला मारण्याचा विचार करते. दादा, पोरीला मारू नका. ती पोरगी कधी सुनीता विल्यम होईल सांगता येत नाही. ती पोरगी कधी या जगाची सर्वात उत्तम सर्वात मोठं पद भोगणारी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होईल ते सांगता येत नाही. ती पोरगी कधी या जगाचं सर्वात मोठं पद भोगणारी द्रौपदी मुर्मू होईल सांगता येत नाही. ऐका, ती पोरगी कधी मासाहेब जिजाऊ होईल सांगता येत नाही. त्या पोरीला मारू नका. जो माणूस पोरीला मारण्याचा विचार करतो तो सगळ्यात मोठा हत्यार आहे. अरे, कृष्ण जन्मामध्ये श्रीकृष्ण जन्माला आले तर 5व्या दिवशी पुतना मारायला आली होती. त्या पुतण्याचा आणि कृष्णाचा काही संबंध नाही. दुसरी बाई येऊन दुसऱ्याच्या पोराला मारेल विशेष नाही. पण आपलीच आई जी आम्हाला जन्म देणारे तीच मारत असेल, तो बापच मारत असेल तर खूप मोठा विचार करण्याची गोष्ट आहे. ती पोरगी अंतःकरणापासून सांगते, आई ग, अगं 9 महिने 9 दिवस झाले तुम्हाला गर्भात वाढवतेस माय, आणि आता कोणीतरी सांगतं म्हणून तुम्हाला मारशील. आई ग, अगं हे सगळे माणसं माझ्या मरणावरती टपले माय, तुला विनंती करते ग, मला मारू नको, मला जगव, मला जन्माला घाल, सांग ना आई. ए आई, सांग ना आई, मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेची रीत मला कोण दाखवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. कुणी म्हणे काही सोनुलीला तुझ्या जन्म देना आई, होईन मी मोठी शिकून मारील भरारी, पाखरी होऊन शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई ग, मला जन्माला घाल, मला मारू नको. राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. नको मारू गाई असं म्हणणारी ती लेकरू आपल्याला आईला सांगत असते, पण तो आई आणि बाप तो विचार करत नाही. पण लखोजीराव जाधवांकडून आम्हाला शिकायला मिळते पोरीचा जन्मोत्सव कसा साजरा करावा. ऐका, हत्तीवरून साखरपान वाटलं आणि पोरगी सुद्धा तशीच जन्माला आली. कशी जन्माला आली ऐका.
जाधवांच्या घरात जन्माला आली, भोसलेच्या घरात लग्न करून आली, शहाजी राजांबरोबर लग्न करून आल्यानंतर जिजाऊ मासाहेबांनी आपल्या बापाच्या घरी कधीच हा अन्याय अत्याचार डोळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला नव्हता. कधी आजपर्यंत वाड्याची भिंत उलटली नव्हती. जिजाऊ मासाहेबांनी उघड्या डोळ्यांनी माय मावल्यांवरती होणारा अत्याचार कधी डोळ्यांनी पाहिला नव्हता. आणि ज्यावेळी शिवनेरी किल्ल्यावरती शहाजी राजांनी जिजाऊ मासाहेबांना ठेवलं, जेव्हा मासाहेब गर्भवती होत्या त्यावेळी जिजाऊ मासाहेबांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं की हा शेतकरी राजा इतका त्रस्त काय. अरे उघड्या डोळ्यांनी पाहिलं की आमच्या माय मावल्यांवरती हा अत्याचार होतो का. हा अन्याय अत्याचार आमच्या समोर होत असेल तर हा अत्याचार संपवेल कोण. आमच्या माय मावल्यांवरती होणारा अत्याचार संपवेल कोण. शेतकऱ्यावरती होणारा अत्याचार संपवेल कोण. अरे शेती आमची, घर आमची, बायका आमच्या, पोरं आमचे, मुली आमच्या, अरे सगळंच आमचं, पण अधिकार मात्र आमचा नाही. असं किती दिवस जगायचं असा विचार करून जिजाऊ मासाहेबांनी शिवनेरी किल्ल्यावरती असलेल्या शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या होत्या. सांगतोय तुम्हाला, चार भिंतीच्या बाहेर जाऊन जगासाठी मागायचं असतंय. जिजाऊ मासाहेब शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई देवीच्या मंदिरात गेल्या होत्या आणि शिवाई देवीच्या मंदिरात जाऊन आई जगदंबेला हाक दिली होती, हे आई, हे चंडमुंड शक्ती भवानी, दारुगड 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 बय दारुगड दारुगड बयदार दारुगड बय दारुगड दारुगड बयदार दारुगडाचा दारुगड बय दारुगड दारुगड बयदार दारुगड बय दारुगड दारुगड बयदार दारुगड बय दारुगड दारुगड बयदार दारुगड बय दारुगड दारुगड बयदार. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर मर्दाना लागो, ओ महिषासुर मर्दाना लागोनी, त्रिविध तापाची करावया झाड, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू, भक्ता लागी तू, पावसी निर्वाणी ऐसा जोगवा जोगवा मागे नाईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, जोगवा जोगवा मागे, ऐसा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. हे आई चंडमुंड शक्ती भवानी, दारुगड दारुगड गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधून चाळ, हातात परडी तुला ग आवडी, वाजावी तो संबळ. धगधग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्तासाठी धावून येते नाम तुझे घेता. आई कृपा करी माझेवरी, जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझेवरी, जागवी तो रात सारी. अंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मालगा गांबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळाला ये. शिवाई देवीच्या दरबारामध्ये जिजाऊ मासाहेबांनी साकडं घोतलं होतं. हे आई, या माय मावल्यांवरचा अत्याचार संपवण्यासाठी तुला यावं लागेल. हे आई, या शेतकऱ्यावरती होणारा अत्याचार संपवण्यासाठी तुला यावं लागेल. या रयतेच्या राज्यासाठी तुला यावं लागेल. या हिंदवी स्वराज्यासाठी तुला यावं लागेल. आणि जिजाऊ मासाहेबांनी कृपा केली होती. आई शिवाई देवीने कृपा केली होती. जिजाऊ मासाहेबांच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या गर्भाला आशीर्वाद दिला होता. तो कोणी साधारण पोरगा नव्हता, तो कोणी साधारण जीव नव्हता.
तर तो मला असं वाटतंय धर्मरक्षण करणारा भगवान परमात्मा होता, छत्रपती शिवराय होते. 9 महिने 9 दिवस सरकले होते. आता जिजाऊ माँसाहेबांना अवघड अवस्थेमध्ये होत्या, पोटात कळ मारून येत होती. गर्भावरती जिजाऊंनी केलेल्या सगळ्या संस्कार छत्रपती शिवरायांवरती झाले होते. आपण इतिहास ऐकलेला माणसं आहात आणि इतिहास ऐकलेले माणसं आहात म्हणून आपल्याला गर्भसंस्काराचं महत्व माहिती आहे. जिजाऊने भागवत शिकवलं होतं, रामायण शिकवलं होतं गर्भामध्ये राजाला. जिजाऊने शूरवीरांच्या कथा सांगितल्या होत्या राजांना आणि गर्भ तसा निर्माण झाला होता. दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 आणि छत्रपती शिवरायांचा त्या दिवशी जन्म झाला. शिवनेरी किल्ल्यावरती राजा जन्माला आले आणि जिजाऊंची पुण्याई झाली. फार सुंदर वर्णन केलंय. आपल्याला तो आनंद उत्सव साजरा करायचा आहे. आपण डीजे लावून आत्ता राजांच्या पालखीचं जसं स्वागत केलं, जसं पोरं नाचत होते, आपण सगळे आनंद घेत होतात, अगदी तसाच आनंद आपल्याला शिवरायांच्या जन्म उत्सवाचा घ्यायचा आहे. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तुम्ही हेच लावून नाचत होतात म्हणून मी पण ऐकलं आणि म्हटलं आता तेच म्हणायचं. जसं तुम्ही तिथं नाचतात आता इथं नाचतात नाही पाहूच म्हटलं. आठवल तेवढं तर मी म्हणणारच. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. 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 जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप बाळ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप बाळ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. घेतली स्वराज्याची शिकवण होती जिजाऊची. घेतली स्वराज्याची शिकवण होती जिजाऊची. धर्मरक्षणाची शिकवण घेतली जगद्गुरु तुकोबाची. धर्मरक्षणाची शिकवण घेतली जगद्गुरु तुकोबाची. शिवबाची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचे हात जेवायला बाहेर निघतील का डायरेक्ट. अरे हात 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 तुम्हाला हात नाहीत काय. कोणाकोणाला नाहीत हात. नाही म्हणजे फक्त लोकाला दाखवण्यापुरता करायचा एक उत्सव. कळतंय ना माझं बोलणं तुम्हाला. लोकांना दाखवण्यापुरता करायचा एक उत्सव नाही 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 नाही. राजाचं नाव, राजाचं गाणं, राजाचं शब्द निघले की रक्त सळसळलं पाहिजे आणि हात असे वरती आले पाहिजे. ऐका, हे हात वरती गेले पाहिजे, माझ्या शिवरायाला दिसले पाहिजे. पाडाळी देशमुखने असा उत्सव साजरा केला, असा उत्सव साजरा केला. अरे जेव्हा 31 डिसेंबर आणि 1 वर्षाची सुरुवात माणसं धाब्यावरती बसून करतात, नको ते खातात, नको ते पितात आणि पाडाळी देशमुखचे तरुण या ठिकाणी शिवरायांच्या तुकोबराच्या विचाराने नवीन वर्ष साजरं करतात. हे राजाला दिसलं पाहिजे. हातवरती करा, करा हातवरती असे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. 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 जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. तो बापाचा बाप
तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला बापाचा बाप राजा शुभ जन्मला बापाचा बाप राजा शुभ जन्मला तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला टाळी वाजवा एकदा जोरदार वा 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 माझ्या जे जावची पुण्याई कशी आली हो फळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला शिवराय जन्माला आले आणि छत्रपती जन्माला आले तर दृष्टा चळकाप सुटला राजा जन्माला आला आणि त्या छत्रपती शिवरायाने जी क्रांती केली म्हणून राजाची आम्हाला मिनिटाला क्षणाला आठवण येते आठवण येते क्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते क्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर जात धर्मना पंथ पाहिला जगला राजा माणुसकीवर जात धर्मना पंथ पाहिला जगला राजा माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर 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 एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर आठवण येते क्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर आठवण दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते क्षणाला भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा दिसल्यावर जात धर्मना पंत पाहिला जगला राजा माणुसकीवर जगला राजा माणुसकीवर जगला राजा माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर आहे का इच्छा आहे का तुमची अरे पुन्हा जन्म घ्या इच्छा आमुची आहे तुमच्या चरणावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर 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 किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवरायांच्या जन्माचा आनंद आहे इतका आनंद राजा जन्माला आला तर माय मावल्यांची आबरू आता रक्षण होणार होतं राजा जन्माला आला तर शेतकऱ्यांचं आता रक्षण होणार होतं कष्टकऱ्यांचं रक्षण होणार होतं 12 बलुतेदारांचं रक्षण होणार होतं तोपर्यंत फक्त आम्ही जन्माला आलो जन्माला येऊन जगत होतो पण राजा जन्माला आला आणि जगण्याची दिशा महाराष्ट्राला मिळाली होती ऐका माझा छत्रपती शिवरायाचा उल्लेख एवढ्या मोठ्याने केला जातो आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर एवढ्या मोठ्याने जय जयकार होतो त्याचं एकमेव कारण आहे जे आजवर जगात कुणाला करता आलं नाही असं कार्य माझ्या राजाने केलं काय कार्य केलं वयाच्या 5व्या वर्षी हातात तलवार घेऊन लढण्यासाठी जाणारा छत्रपती शिवराय वयाच्या 9व्या वर्षी न्यायनिवाडे करणारे राजे छत्रपती शिवराय रांझ्याच्या पाटलांनी एका अबला नारीवरती बलात्कार केला आणि त्या नारीचा त्या पोरीचा बाप पळत पळत आला शिवनेरी किल्ल्यावरती जिजाऊंच्या समोर दोन्ही गुडघे टेकवले हात जोडले मासाहेब कुंपणाने रक्षण करायचं तर कुंपण रक्षण करताच आबरू लोटता झाला मासाहेब काही करा
न्याय करा हो, न्याय करा. माझ्या एवढ्या लेकराची आबरू लुटली. रांझाच्या पाटल्याने बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील त्याचं नाव. राजांनी त्या शेतकऱ्याला रडताना पाहिलं, त्याचे डोळे पुसले, त्याला विचारलं, तुमच्या मुलीची आबरू पाटलांनी लुटली असं तुम्ही म्हणता. शेतकरी रडू लागला, तोंड बडू लागला. तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही हो माई पोरगी. पाटलांनी आबरू लुटली. अरे पाटलांनी आबरू रक्षण करावं, तर पाटील आबरू लुटता झाला राज. न्याय करा. 9 वर्षाचे राजे आहेत, ज्यांचे कान माझ्याकडे. त्यांनी लक्षात ठेवा, न्यायनिवाडा कशाला म्हणतात. 9व्या वर्षी राजांच्या कानावरती असे शब्द पडल्यानंतर स्वतःच्या हाताने त्या शेतकऱ्याचे डोळे पुसले आणि राजांनी सैनिकांना सांगितलं, रांझ्याच्या पाटलाला घेऊन या. पाटलापर्यंत घोडे पोहोचले, सैनिक पोहोचले आणि पाटलाच्या वाड्यावरती गेल्यानंतर दरवाजा उघडला आणि पाटलाला हाक मारली, पाटील शिवरायांचं तुम्हाला फरमान आहे. पाटील मध्यधुंद अवस्थेत पडलेला आहे, नाच गाणं पाहतो आणि नाच गाणं पाहणारा पाटील, दारू पिलेला पाटील त्या सैनिकांकडे पाहून म्हणतो, कोण रे कुठला राजा? कोण कुठला राजा? ते आत्ताचं पोरग आता काय राजा झालं की काय? ते आम्हाला सांगितलं ना, आम्ही त्याचं ऐकायचं. अरे कोण कुठला राजा? पाटील आहे मी, ऐकणार नाही कुणाचं. असं बोललेला पाटील शब्द कानामध्ये घेतले आणि सैनिक पुन्हा गडावरती. राज पाटील गुरमीत आहे. कोण कुठला पाटील, कोण कुठला राजा म्हणतोय? मी गावचा पाटील आहे, वागेल तसं पाहिजे तसं वागेल. असं जिजाऊ मासाहेबांकडे शिवरायांनी पाहिलं आणि जिजाऊंनी नजरेने खुणवलं आणि शिवरायांनी सांगितलं, पाटलाला घेऊन या. पाटलाला गडावरती आणण्यात आलं. ऐका, एका बलात्कार केलेल्या एका पुरुषाला काय शिक्षा द्यावी हे माझ्या छत्रपती शिवरायाकडून शिकलं पाहिजे. अरे 9 वर्षाचा राजा, 9 वर्षाच्या राजाने पाटलाकडे पाहिलं आणि आबरू लुटलेल्या मुलीकडे पाहिलं. तिची अवस्था पाहून छत्रपती शिवराय सांगता, पाटलाला चौरंगा करा. चौरंगा करा म्हणजे काय? 2 हात आणि 2 पाय कलम करून टाका त्याचे. मला असं वाटतंय आजच्या जगामध्ये एखाद्या बलात्कार करणाऱ्याला जर कधी चौरंगा केला ना, तर आमच्या माय मावल्यांकडे नजर वर करून पाहण्याची हिंमत सुद्धा होणार नाही कुणाची. हे शासन शिकलं पाहिजे आम्ही माझ्या छत्रपती शिवरायाकडून. 9 वर्षाच्या वयामध्ये छत्रपती शिवरायांनी केलं. वयाच्या 15व्या वर्षाने शिवरायांनी संघटन केलं. काय केलंय? या जगामध्ये जी क्रांती घडली ती फक्त संघटनाने घडली. 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने घर सोडलं आणि घर सोडून ज्यावेळी बाहेर आले त्यावेळी सगळ्यात पहिलं जर माझ्या कृष्ण परमात्म्याने केलं असेल तर ते संघटन केलं. यारे यारे लहान तोर किंवा याल तरी यारे लागे माझ्या मागे मागे. कृष्णाने संघटन केलं. 150 वर्षापूर्वी या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना भगतसिंग, राजगुरुदेव, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद आणि अनेक क्रांतीवीर या सगळ्यांनी संघटन केलं आणि या देशाच्या मातीला स्वातंत्र्य मिळवून दिलं. एकट्याने कोणीच मिळवून दिलं नाही. आणि ते संघटन करून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी फासावरती जाणारा माझा भगतसिंग, ऐका, मरण तर प्रत्येकाला येणार आहे आणि ते कोणत्या घडीला येईल सांगता येत नाही. पण जर मरायचंच असेल तर या मातीसाठी मरणं माझ्यासाठी भाग्याचं असेल असं म्हणून वयाच्या 23व्या वर्षी फासावरती जाणारा माझा भगतसिंग आहे. जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं. सर हिमालय का हमने न झुकने दिया. आज धरती बनी है दुल्हन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानतन साथियों. हम चले हमारे हवाले वतन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम. अरे कितीतरी दिवस जगण्यासाठी येतील, कितीतरी दिवस राहण्यासाठी येतील, कमवण्यासाठी येतील,
पण या भारताच्या आणि देशाच्या मातीसाठी मरण्याचा दिवस येणार नाही, म्हणून वयाच्या 23व्या वर्षी फासाला कवटाळणारा भगतसिंग आहे. क्रांती करावी लागते, संघटनाने होते. माझ्या राजाने वयाच्या 16व्या वर्षी घर सोडलं, वाडा सोडला आणि सगळ्यात पहिलं संघटन केलं आणि मावळे जमवले. ऐका, अरे मावळे जमवून माझ्या राजाने काय केलं? गोराडेश्वराच्या पिंडीवरती, गोराडेश्वराच्या रायरेश्वराच्या पिंडीवरती माझा छत्रपती शिवरायांनी मावळ्यांना जमवलं होतं. सगळ्यांच्या हातामध्ये बेलभंडार होता, सगळ्यांच्या हातात बेलभंडार देऊन राजाने सांगितलं होतं, ऐका, हिंदवी स्वराज्याची शपथ आपल्याला घ्यायची, हिंदवी स्वराज्य आपल्याला स्थापन करायचंय, माय मावल्यांचा अन्याय आपल्याला संपवायचा. ऐका ऐका पोरांनो, ऐका रे, अरे माय मावल्यांचा अत्याचार आपल्याला संपवायचा आहे, शेतकरी राजावरचा अत्याचार आपल्याला संपवायचा आहे आणि जिजाऊंच्या स्वप्नातलं स्वराज्य आपल्याला स्थापन करायचंय. पोरांनो, सगळ्यांच्या हातात बेलभंडार होता. महादेवाच्या पिंडीवरती छत्रपती शिवरायाने आपल्या हाताने, तलवारीने आपल्या हातातून रक्त काढलं होतं आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला होता. ऐका, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करणारा, वयाच्या 22व्या वर्षी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 52 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष हातात तलवार घेऊन तुमच्या माझ्यासाठी लढणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवरायांनी हे केलं आणि हे छत्रपती शिवरायांनी केलं म्हणून आपण कीर्तनात बसलेलो आहोत. विचारा राजांना, कुठून शिकलात राजा तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी? त्यावेळी छत्रपती शिवराय सांगतात, हे सगळे संस्कार मला गर्भात, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीसी लगीन लागले अशी ही वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेई, लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश धर्मासाठी, देव देश धर्मासाठी प्राण घेतलं हाती, शूरावे सरदार आम्हाला काय कुणाचे भीती, शूरावे सरदार आम्हाला काय कुणाचे भीती, शिकलात शिवराय तुम्ही? राजा सांगतात, मातेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लग्न लागलं अशी ही वेडी पीत, लाख संकटे झेलून घेई अशी पहाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. जन्माला मृत्यू लोकात यायचं दादा, मला असं वाटतंय माझ्या राजाने जशी क्रांती केली तशी क्रांती आपल्याला करावं लागेल, अशी क्रांती करावी लागेल. ही क्रांती जर केली ना तर आम्हाला जग कधी विसरणार नाही. आणि फक्त रक्तासाठी जर जगलो ना तर घरातली माणसं 2 पिढ्या फक्त भिंतीवरती फोटो ठेवतील. किती पिढ्या? 2 पिढ्या, 2 पिढ्या. आपला फोटो फक्त 2 पिढ्या घरातल्या भिंतीवर राहील. मला विचारू द्या, मी नेहमी विचारतो, मला सांगा, पाडाळी ग्रामस्थांनी आपल्या घरामध्ये इथे बसलेले एवढे माणसं, खोटं कोणी बोलायचं नाही, मारुतराय मागं गादा घेऊन उभा आहे बरं का, खोटं बोलायचं नाही. सांगा आपल्या कोणाकोणाच्या घरामध्ये पंजोबाचा फोटो आहे? पंजोबा 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 आहे बरं, असत नाही, पंजोबा असू द्या, काय हरकत नाही. खापर पंजोबा, खापर पंजोबा, खापर पंजोबा आहे काय? बैस दादा, बैस खाली. आता पंजोबाचा आहे, खापर पंजोबाचा नाही. बरं, त्याच्या पुढे ढोपर पंजोबाचा, ढोपर ढोपर, आपर पंजोबा, आपर निपर, नको विचारू का आता, बस बस बाबा. आपरण निपरण ढोपरण खापरण इतक्या लांब म्हाताऱ्याचाच नाही. काही म्हणतील म्हाताऱ्याचाच नाही बाबा, इतक्या लांब नका जाऊ. अरे मग विचार करा, माफी मागून एक वाक्य बोलतो तुम्हाला. ज्या रक्ताने आम्हाला जन्माला घातलं, ज्या रक्ताने आमच्यासाठी प्रॉपर्टी कमवली, रुपयाला रुपया लावून एवढी संपत्ती जमवली, त्या रक्ताचा फोटो आमच्या घरात नाही. इतके तर बेईमान माणसं आहेत आपण.
हा माझ्या सकट आपण सगळे ज्या रक्ताने आम्हाला लहानचं मोठं केलं आणि एवढं मोठं सगळं संपत्ती आमच्यासाठी जमू जमू ठेवली दादा, त्या रक्ताचा फोटो आमच्या घरात नाही. 2 पिढ्यापुरता आमच्या त्या भिंतीवरती फोटो लटकतो. 2 पिढ्यापुरता. 2 पिढ्यानंतर घरातली पोरं म्हणतात, ए म्हाताऱ्याचा फोटो लय घाण झाला. म्हाताऱ्याचा कशाला घाण झाला? मग पाणी आलंय वाढ्याला. जाऊ दे, नदीला वाढ्याला पाणी आलं, म्हाताऱ्याचा फोटो वड्यात टाकला जातो, परत आणला जात नाही. ऐका ऐका ऐका, भिंतीवरचा म्हाताऱ्याचा फोटो ज्याने संपत्ती जमून ठेवली, 2 पिढ्यानंतर म्हाताऱ्याचा फोटो खराब झाल्यानंतर वड्यात टाकला जातो, परत आणला जात नाही. पण त्याच भिंतीवरती लटकवलेला छत्रपती शिवरायांचा फोटो खराब झाल्यानंतर त्याच वड्यात टाकला जातो, पण नाशिकच्या मार्केटमध्ये गेल्यानंतर परत नवीन आणला जातो. याला मरून जगणं म्हणतात. याला मरून जगणं म्हणतात. असं मरून जगणं ज्याला जगता आलं ना दादा, त्याने पुरुषार्थ केला. महाराज म्हणतात त्याच्यासाठीच तर जन्म आहे. धर्माचे पालन, 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 हे धर्माचे पालन, 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 हे करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, एची आमा करणे काम, एची आमा करणे काम, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे करता आलं पाहिजे. जन्माला यावं लागेल. जन्माला आल्यानंतर हा पुरुषार्थ साध्य करावा लागेल. अरे प्रपंचासाठी रक्तासाठी तर सगळेच जगतात रे. मातीसाठी जगणारा माणूस कधी मरत नसतो. समाज त्याला कधी मरू देत नसतो. 16व्या शतकामध्ये या छत्रपती शिवरायांनी, जिजाऊ मासाहेबांनी आणि या हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी, रयतेचं राज्य स्थापना करण्यासाठी बलिदान दिलेलं प्रत्येक समाजातील, प्रत्येक जाती धर्मातील मावळ्याने स्वतःसाठी नाही तर फक्त स्वराज्यासाठी आपला प्राण दिला. म्हणून आजही त्यांना आठवलं जातं. हे आम्ही आमच्या डोळ्याने पाहत आहोत आणि म्हणून आम्ही ते शिकलं पाहिजे. आज आम्ही या कीर्तनात बसून एवढ्या मोठ्याने जय जयकार त्यांचा करतो. दगडाच्या गड किल्ल्यावरती जाऊन राजांची स्मृती आम्ही घेऊन आमच्या गावात येतो. हे काय कारण आहे? कशासाठी? हे सगळं करण्यामागचं एकच कारण आहे. हे स्वातंत्र्य ज्यांनी आम्हाला दिलं ते राजे छत्रपती शिवराय. आम्ही 1 मेच्या दिवशी छातीला हात लावून महाराष्ट्र दिन साजरा करतो ना. आणि त्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही छातीला हात लावून म्हणतो, भीती ना आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जवाब देतो जीवा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला. महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा टाळी अशी टाळी वाजवा एक टाळी हा हा सगळ्यांची टाळी दिसली पाहिजे मला रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी पनाने भरती पाणी मातीचा घागरी हिमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय वा 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 तुमचा शेवटचा आवाज अयोध्येत गेला अयोध्येत जायलाच पाहिजे अयोध्येत आवाज जायला कलश आला का तुमच्याकडे हो हो आला आला अक्षता कलश कधी रात्री रात्री काल आला वा त्या अक्षता कलशाचे स्वागत आपण सगळ्यांनी केलंच होय होय राम मंदिरापासून अयोध्येतून प्रत्येक गावाला वाटावं मंदिर माझं आहे आणि राम माझा आहे म्हणून अयोध्येतून प्रत्येक गावामध्ये तो अक्षता कलश आलाय त्याचं आपल्या सर्वांना पूजन करायचंय आणि तो अक्षता कलश गावात ठेवून त्याच्यातल्या अक्षता आता 15 तारखेपर्यंत आपल्याला घरोघर वाटल्या जाणार आहे एक रामचंद्र प्रभूंची स्मृती म्हणजे फोटो आणि अक्षता प्रत्येकाला दिली जाणार आहे आपण त्याची पूजा करायची आहे आणि 22 जानेवारीला होणारा जो उत्सव अयोध्येतला आहे रामप्रभूंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा त्या 22 जानेवारीला आणि 21 जानेवारीला 2 दिवस आपण जसा दिवाळीला घरोघर उत्सव करतो तसा उत्सव आपल्या सगळ्यांना गावोगाव साजरी करायचा आहे कारण कितीतरी वर्षांची प्रतीक्षा आता आपली संपलेली आहे ती प्रतीक्षा कुठली आहे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत ज्ञानोबराय म्हणतात तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतीशी कामो विषयावरी तो अंतःकरणातला राम त्याला मंदिर नव्हतं कितीतरी दिवस झाले ताडपत्री खाली बांधलेला होता तुम्ही कधी अयोध्यात गेलतात की नाही अगोदर तुम्ही जर अयोध्येत गेला असाल तर पहा असा ताडपत्री खाली रामप्रभू होते ताडपत्री खाली अरे आपल्या सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्री रामचंद्र ज्यांनी एवढी मोठी अयोध्या ज्यांची नगरी आहे एवढा मोठा देश त्यांची नगरी आहे एवढा मोठं विश्व त्यांची नगरी आहे या जगाचा नायक मायबाप प्रभू रामचंद्र जी ताडपत्री खाली होता आता विश्वातल्या सगळ्यात मोठ्या मंदिरामध्ये तो स्थापन होणार आहे आपण याच्या अगोदर म्हणत होतो बनाएंगे मंदिर चालू झालं तेव्हा म्हणत होतो बन रहा है मंदिर आता काय म्हणायचं बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है प्राण से प्यारा है अवधपुरी का नाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर अवधपुरी का नाम बन गया है अवधपुरी का अवधपुरी का नाम बनाएंगे मंदिर बनाएंगे मंदिर एक टाळी हा हा संपलंय कीर्तन आता एक टाळी बन गया है मंदिर बन गया है मंदिर अवधपुरी के राम बन गया है मंदिर अवध राम मंदिर कसम तुम्हारी राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर अवधपुरी के राम बन गया है मंदिर बन गया है
बलि भक्त अयोध्या राम के। अब हमें नहीं दोष भरा दिल माया जैसे चाहे कुछ भी हो अंजाम। बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, राम पुरारी राम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर। बन गया बन गया बन गया बन गया बन गया बन गया बन गया। हात बाहेर नाही निघत का तुमचं? आता असे सळसळ रक्त सळसळ करत नाही तुमचं. आता रक्त सळसळ केलं पाहिजे. नुसतं रक्त नाही, तोंडाने सुद्धा सळसळ केलं पाहिजे. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. काय मोठ्याने मोठ्याने आवाज आला पाहिजे मला. नाही तुम्ही जर सांगितलं नाही ना भाऊ, मी कीर्तन संपित नाही, मग होऊनच जाऊ दे. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा. एक आवाज आला पाहिजे खुर्च्यावरती बसलेले सगळं. भारत का बच्चा बच्चा. परत भारत का बच्चा बच्चा. भारत का बच्चा बच्चा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. 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 धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. धन्य है वो वानर सेना जिसने सेतु को बना दिया. अरे राम नाम लिखकर पत्थर को पानी में तैरा दिया. राम नाम लिखकर पत्थर को पानी में तैरा दिया. राम भक्त हनुमान का नारा, राम भक्त हनुमान का नारा घर घर गाए जाएगा. भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा. भारत का बच्चा बच्चा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत राम बोलेगा जय श्री राम बोलेगा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. वाह 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 वाह. नाही टाळी नका वाजू तुम्ही. तुम्ही टाळी नका वाजू. म्हणजे इथं माझी बिंबी तुटायला लागली. एवढ्या बिंबीच्या देठापासून म्हणून राहिलो मी. तुम्हाला अजिबात उलशिक दया नाही का माया नाही माझी. रामप्रभूची प्रतीक्षा केली आपण आणि आता रामप्रभू आपले मंदिरात जात आहेत. आता मला वाटते तो हिंदुस्थान निर्माण होतोय. आता त्या रामप्रभूचं स्वागत अयोध्येत जाऊन आपल्याला करता येईल तेव्हा करता येईल, पण आपल्या घरामध्ये आपल्याला प्रत्येकाला करायचंय 22 तारखेला. नेहमी लक्षात ठेवा, कारण त्या रामप्रभूचं आता आगमन होतंय. सजाओ घर को गुलशन सा मेरे सरकार आए. सजाओ घर को गुलशन सा, सजाओ घर को गुलशन सा मेरे प्रभु राम आए. मेरे प्रभु राम आए हैं, सीतापति राम आए हैं.
सजाओ घर को गुलशन सा, सजाओ घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए। सजाओ घर को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए। भगवान प्रभू रामचंद्रजींचं आगमन आहे आणि प्रभूची आता स्थापना होणार आहे। छत्रपती शिवरायांची पालखी आपल्या गावात आलेली आहे। त्या पालखीचं स्वागत तरुणांनी अत्यंत जोरदार आणि भव्य दिव्य असं या ठिकाणी केलेलं आहे। मला स्वाभिमान वाटतो आपल्या सर्व पाडळी देशमुखकरांचं, मला स्वाभिमान वाटतो आपल्या या पंचकृषीचा, मला स्वाभिमान वाटतो या तरुणांचा, ज्या तरुणांनी नववर्षाची इंग्रजी नववर्षाची सुरुवात माझ्या छत्रपती शिवरायांच्या विचाराने करण्याचा निर्णय घेतला। एकदा जोरदार टाळी त्या तरुणांसाठी वाजवली पाहिजे। त्या सगळ्या तरुणांना, रुपेश दादांना आणि सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष धन्यवाद देतो। अत्यंत सुंदर असा संगम तुम्ही या ठिकाणी घातला। शिवरायांच्या विचाराचा हा नवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं केलं। कौतुक वाटते आपल्या सगळ्यांचं, आपल्या सगळ्यांना विशेष धन्यवाद देतो। आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या शब्दाला या ठिकाणी विराम देण्याचा माझा प्रयत्न आहे। तुकोबराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। या मृत्यूलोकात जन्माला येणं कशासाठी आहे तर धर्मरक्षणासाठी आहे। या मृत्यूलोकात येणं कशासाठी आहे तर 4 पुरुषार्थ प्राप्तीसाठी आहे। तो पुरुषार्थ कुठला असतो? धर्माचं रक्षण करणं पुरुषार्थ असतो, माईबापाची सेवा करणं पुरुषार्थ असतो, जगाच्या उपयोगाला येणं पुरुषार्थ असतो, दुसऱ्याच्या कामाला येणं पुरुषार्थ असतो, आईबापाला सांभाळणं पुरुषार्थ असतो। तो पुरुषार्थ आम्ही केला पाहिजे आणि तो पुरुषार्थ करूनच माणसाला मरण्याची या ठिकाणी परवानगी आहे। नाही तसं मेलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम। इह संसारे खलु दुस्तारे कृपया तारे पाहि मुरारे। भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते। हा, पुन्हा जन्माला यायचं नसेल आणि पुन्हा मृत्यूलोक पाहायचा नसेल तर एक करावं लागेल। काय करावं लागेल? भजन करावं लागेल। विठोबा रखुमाये